हाय हॅलो नमस्कार, मी सोनुप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार स्वामी भक्त हो। आजचा हा व्हिडिओ प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक पालक व स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। विद्यार्थ्यांसाठी MPSC, UPSC, पोलीस भरती, तलाठी, ग्रामसेवक, बँकिंग, रेल्वे, SSC तसेच शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता, मानसिक स्थैर्य आणि आत्मविश्वास कसा वाढवता येईल यासाठी श्री स्वामी समर्थांची कोणती सेवा करता येते याबद्दल आपण जाणून घेणार आहोत। सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, फक्त सेवा करून यश मिळत नाही। सेवा आपल्याला मनशांती, सकारात्मक विचार आणि आत्मविश्वास आणि सातत्य देते। त्यासोबत प्रामाणिक अभ्यास व योग्य नियोजन आणि कठोर मेहनत आवश्यक आहे। चला तर आता जाणून घेऊया विद्यार्थ्यांनी कोणती सेवा करावी। पहिला नियम आहे, दररोज श्री स्वामी समर्थ नामस्मरण सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी किमान 108 वेळा करावे। श्री स्वामी समर्थांचा हा जप एक माळी जप करावा। यामुळे मन शांत राहते आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यास मदत होते। दुसरा नियम, स्वामी चरित्र वाचन दररोज एक अध्याय किंवा शक्य असल्यास काही पाने श्रद्धेने वाचा। यामुळे सकारात्मक विचार आणि मानसिक बळ मिळते। तिसरा नियम, गुरुवारी विशेष सेवा। गुरुवारी स्वामींची पूजा करा, फुले अर्पण करा, दिवा लावा आणि शक्य असल्यास साधा नैवेद्य दाखवा। चौथा नियम, आरती सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींची आरती म्हणा। आरतीमुळे भक्तिभाव आणि अंतर्मनातील स्थैर्य वाढते। पाचवा नियम, ध्यान अभ्यास सुरू करण्यापूर्वी 2 ते 5 मिनिट डोळे बंद करून स्वामींचे स्मरण करा आणि मन शांत करा। सहावा नियम, सात्विक जीवनशैली म्हणजेच सत्य बोलणे, आई वडिलांचा आदर करणे, गुरुजनांचा सन्मान करणे, वेळेचे नियोजन करणे आणि चांगल्या सवयी अंगीकारणे ही देखील एक स्वामी सेवाच आहे। सातवा नियम, अन्नदान किंवा सेवाभाव। शक्य असेल तेव्हा गरजूंना मदत करा। सेवा आणि दानामुळे नम्रता व समाधानाची भावना वाढते। आठवा नियम, अभ्यासाला पूजा समजा, म्हणजेच अभ्यास सुरू करण्यापूर्वी स्वामींना नमस्कार करा आणि मनापासून अभ्यास करा। मेहनत हीच खरी साधना आहे। विद्यार्थ्यांनो, परीक्षेची भीती वाटणे स्वाभाविक आहे, पण भीतीवर मात करण्यासाठी आत्मविश्वास, नियमित अभ्यास आणि श्रद्धा या तिन्ही गोष्टी आवश्यक आहेत। स्वामी समर्थावर श्रद्धा ठेवा, पण अभ्यासात कोणतीही तडजोड करू नका। रोजचे छोटे छोटे प्रयत्नच मोठ्या यशाकडे घेऊन जातात। शेवटी सर्वांना एकच प्रार्थना करूया, हे स्वामी समर्थ आम्हाला सद्बुद्धी द्या, अभ्यासात एकाग्रता द्या, योग्य निर्णय घेण्याची शक्ती द्या, मेहनत करण्याची प्रेरणा द्या आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळू द्या। श्री स्वामी समर्थ। यासोबतच श्री गणेशाय नमः, श्री सरस्वतीय नमः, श्री गुरुदेव नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमत्सदिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। या मंत्राचा जप करा। हा मंत्र म्हणून झाल्यानंतर सद्गुरूला प्रार्थना करा। म्हणजेच कोणती प्रार्थना करायची ते मी तुम्हाला सांगते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। त्यासोबतच श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप करा, म्हणजेच श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असे 108 वेळा जपा। त्यासोबत गायत्री मंत्र, ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्। ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात् हा मंत्र 24 वेळा जपा। तिसरा आहे सूर्य मंत्र, ओम ह्रीं गृणी सूर्य आदित्य श्री, ओम ह्रीं गृणी सूर्य आदित्य श्री हा 21 वेळा जपा। नवार्णव मंत्र,
ओम ऐं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं क्लीं चामुंडाय विच्चे, ओम ऐं क्लीं क्लीं चामुंडाय विच्चे हा 16 वेळा जपा. प्रज्ञाविवर्धन स्तोत्र रोज 28 वेळा जपा. ही सेवा केल्याने तुम्हाला सद्बुद्धी प्राप्त होईल. त्यासोबतच स्वामी तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व प्रेरणादायी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.